5 किलो कोल्हापुरी मसाला चटणी, 24 प्रकारचे गरम मसाले योग्य प्रमाणात वापरून अप्रतिम चवीची, खमंग, झणझणीत, स्वादिष्ट, लाल भडक जेवणाची रंगत वाढवणारी कोणतीही आमटी भाजी, नॉनव्हेज साठी कोणताही गरम मसाला वापरण्याची गरज नाही, तर फक्त चटणी घालून आमटी भाजी बनवा. तुम्हाला नक्की आवडणार. मिरच्या न दळता डंगामध्ये चेचून चटणी बनवल्यामुळे चटणीचा स्वाद आहे तसा राहतो. 1 ते 1.5 वर्षे चटणी आरामात टिकते, खराब होत नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण कोल्हापुरी मसाला बनवणार आहोत, तर त्यासाठी 3 प्रकारच्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. तर सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत. तर ही आहे बेडगी मिरची. नीला कलर छान येतो. ही तिखट नसते मिरची, तर कलर साठी ही मिरची आपण वापरायची आहे. तर ही मिरची मी घेतलेली आहे 2 किलो. तर ही आहे काश्मीरी मिरची, काश्मीरी मिरची आहे ही. तर ही एकदम काळपट अशी मिरची दिसते व चवीला व कलर साठी ही छान अशी मिरची आहे. तर ही आपण घेतलेली आहे 2 किलो. ही लवंगी मिरची आहे. तर ही लवंगी मिरची तिखट चटणी होण्यासाठी ही लवंगी मिरचीचा आपण वापर करायचा आहे. तिखट असते मिरची. ही आपण घेतलेली आहे 1 किलो. एकूण आपल्याला 5 किलोचा मसाला बनवायचा आहे. तर सर्व मिरचींचे असे देठ काढून घेतलेले आहेत. तर ह्या छान अशा 2 दिवस वाळून घेतलेल्या आहेत मिरच्या. आता आपण याचा मसाला तयार करून डंगामधून चटणी मिसळून आणायची आहे. आज आपण कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी असे सर्व गरम मसाले या ठिकाणी मी घेतलेले आहेत. तर आपल्याला 5 किलो कोल्हापुरी मसाला बनवायचा आहे. ग्रामीण भागामध्ये याला चटणी म्हणतात. तर ती चटणी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी कोणता कोणता मसाला घेतलेला आहे व किती प्रमाणात घेतलेला आहे, तर आता ते आपण पाहूया. 3 प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या आहेत. 5 किलोसाठी किती प्रमाण घेतलं हे आता तुम्हाला मी दाखवते. किलोसाठी पावशर असं धन आपल्याला प्रमाण पावशरचं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी घेतलेले आहेत 1.25 किलो या ठिकाणी धने घेतलेले आहेत. तर असे हिरवेगार हे धने आपल्याला घ्यायचे, चांगल्या क्वालिटीचे आपण धने घ्यायचे. नंतर घेतलेले आहे जिरे. तर जिरे अर्धा किलो घेतलेले आहेत. 5 किलोसाठी अर्धा किलो जिरे घ्यायचे आपण. तीळ घेतलेले आहेत. 5 किलोसाठी 1 किलो तीळ घेतलेले आहेत. असे पांढरे शुभ्र तीळ आहेत. बदाम फूल घेतलेले आहे 50 ग्रॅम. तर मसाला वेलदोडे 50 ग्रॅम घेतलेले आहेत. मेथी दाणे तर हे 20 ग्रॅम घेतलेले आहेत. मोहरी घेतलेले आहे 20 ग्रॅम. कसुरी मेथी घेतलेले आहे 30 ग्रॅम. बडेशेप घेतलेले आहे 50 ग्रॅम. दालचिनी घेतलेले आहे 50 ग्रॅम. 30 ग्रॅम नाकेश्वर घेतलेले आहेत. मिरी घेतलेले आहे 30 ग्रॅम. लवंग घेतलेले आहे 50 ग्रॅम. धोंडफूल घेतलेला आहे 50 ग्रॅम. दालचिनीची पाने घेतलेले आहेत 50 ग्रॅम. तर ही रामपत्री घेतलेली आहे 50 ग्रॅम. ही जयापत्री आपण 30 ग्रॅम घेतलेली आहे. शहाजिरे घेतलेले आहेत 50 ग्रॅम. हळकुंड घेतलेले आहे तिथं 50 ग्रॅम. हिंग खडे घेतलेले आहेत 5 ते 6 हिंगाचे खडे घेतलेले आहेत. त्रिफळा घेतलेले आहेत 30 ग्रॅम. तर आता तुम्हाला सर्व खडे मसाले मी दाखवले. हे खडे मसाले सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर धने, जिरे तेल न घालता भाजायचे. तर सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. हळकुंड, हिंग व जायफळ हे आपल्याला फोडून तेलामध्ये भाजायचे आहेत. तर आता तुम्हाला सर्व खडा मसाला मी दाखवला. त्यानंतर आपण पाहूयात ओला मसाला. तर त्यासाठी घेतलेलं आहे खोबरे. तर खोबरे किलोला पावशर असे आपण खोबऱ्याचे प्रमाण वापरायचे आहे. तर या ठिकाणी मी 1.5 किलो खोबरे घेतलेले आहे. थोडं जास्त जरी असलं तरी खोबऱ्यामुळे काही होत नाही चटणीला. एकदम तेलकट अशी चटणी होते आपली. त्यामुळे आपण खोबरे थोडे जास्त घेतले तरी चालेल. तर असे त्याचे काप करून घेतलेले. शक्यतो अशा काळ्या पाटीचे आपण खोबरे घ्यायची. चटणी आपली अप्रतिम अशी चवीला होते व तेलकट होते. लसूण या ठिकाणी घेतलेले आहे आपण किलोला पावशर अशी लसूण घ्यायची. तर या ठिकाणी मी 1.5 किलो लसूण घेतली होती. तर त्याची साली काढून त्यामधलं देठ काढून अशी 1.25 किलो लसूण आहे. शक्यतो आपण लसूण अशी लालसर मिळते बाजारामध्ये ती घ्यायची आहे. त्याच्यामुळे चटणी आपली एकदम रुचकर होते. सर्व ह्यामधला पालापाचोळा काढल्यामुळे 1.25 किलो अशी ही लसूण आहे. त्यानंतर घेतलेलं आहे आलं. आलं आपल्याला घ्यायचं आहे 700 ग्रॅम आलं आहे. तर असे आले धुवून घ्यायचे. तर ते स्वच्छ असे धुवून ती कापडाने ते कोरडं करून घ्यायचं. हे आपण तेलामध्ये चांगलं भाजायचं आहे. तर मीठ घेतलेलं आहे. मीठ आपण घ्यायचं आहे 5 किलोसाठी 4 किलो. गॅसवरती आपण मोठी कढई किंवा मोठी अशी बुट्टी किंवा लोखंडी कढई ठेवून सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. धने भाजून घेऊ. सतत असं चमच्याने हलवत आपण छान असे धने भाजून घेऊ. धने व जिरे भाजताना आपण तेल यामध्ये वापरायचं नाही.
छान असा मध्यम गॅसवरतीच आपण छान खमंग असा मसाला सर्व भाजून घ्यायचा. थोडी जाड बुडाची कढई असली तर आपला मसाला खाली कढईला चिकटत नाही. छान असे जिरे भाजलेले आहेत. तर आता कढईमध्ये तेल घालून आपण सर्व गरम मसाले भाजून घेऊ. तर सुरुवातीला तमालपत्री भाजून घेते. एकदम बारीक गॅस करायचा आहे तमालपत्री भाजताना. तमालपत्रीचे पाने लगेच करपतात. तमालपत्रीची पाने गरम झाली तर आपण ती काढून घेऊ. कढईमध्ये लवंग घालू, त्यामध्येच मिरीही घालू, त्यातच आपण नाकेशरीही घालू. थोडंसं तेल घालू, तेलामध्ये चांगलं भाजून घेऊ. हा सर्व खडा मसाला आपण 1-2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये हा मसाला भाजायचा नाही. आता यामध्ये घालू बडीशेप, पण शहाजिरे, थोडंसं तेल घालू. शहाजिरे व बडीशेप हेही आपण चांगलं 2 मिनिटांसाठी परतून घेऊ. आता यामध्ये घालू त्रिफळा. त्रिफळा पण आपण तेलामध्ये चांगली भाजून घेऊ. नंतर यामध्ये घालू आपण मसाले वेलदोडे. मसाले वेलदोडे घातले त्यामध्येच आपण घालू बदाम फूल. तर यामध्ये घालू आपण रामपत्री, तर ही जयापत्री घालू. सर्व मसाला भाजण्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. नंतर यामध्ये घालू आपण दालचिनी, थोडंसं तेल. मेथी दाणे चांगले तांबूस कलर पर्यंत भाजले. आता हे आपण काढून घेऊ. यामध्ये घालू मोहरी, बारीक मोहरी घेतलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की आपण मोहरी काढून घेऊ. दगडफूल भाजताना एकदम बारीक गॅस करायचा आपण. तेल घालू. कसुरी मेथी छान भाजली, ती आता आपण काढून घेऊ. हळकुंड छान आता भाजली. तेलामध्ये आपण हिंग घालू. थोडेसे फोडून घेतले आहेत. तेलामध्ये घातल्यामुळे हिंग असा फुलतो. यामध्ये घालू जायफळ, हिरवे वेलदोडे भाजून घेऊ. सर्व मसाले असे तेलामध्ये चांगले भाजून घेतले आहेत. तर हे थोड्या वेळासाठी आपण गार होण्यासाठी ठेवू. सर्व खडा मसाला भाजून घेतला. आता आपण खोबरे भाजून घेऊ. खोबरे आपल्याला 2 वेळा भाजायचे आहेत. 2 ते 3 चमचे तेल यामध्ये घालू. खोबरं आपल्याला चांगलं तांबूस कलर होईपर्यंत चांगलं छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजण्यासाठी आता आपण मोठा गॅस लावू. आपण खिसून पण खोबरं भाजू शकता. खिसल्यामुळे ही आपले लवकर असे खोबरे भाजते. यामध्ये आपण कांदाही घातला तर चालतो. तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर 5 किलोला 4 किलो कांदा वापरायचा आहे. कांदा 4 किलो वापरून छान असा तो तळून घ्यायचा. कोल्हापूर चटणीमध्ये कोथिंबीर पण घालतात. कोथिंबीर किंवा पुदिना, कढीपत्ता हेही वापरलं जातं ग्रामीण भागामध्ये. आपल्याला जर आवडत असेल तर कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, कांदा यामध्ये घालू शकता. त्यामुळे ही चटणी आपली छान बनते. छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे व चटणी आपली रुचकर लागते. म्हणून असं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता तीळ भाजून घेऊ. तीळ असं तडतडलं, छान असं खमंग तीळ भाजलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घालून आपल्याला आलं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण आलंही चांगलं भाजून घ्यायचं. मसाला भाजण्यासाठी मला 1 ते 1.5 वाटी असं तेल लागलं. या वाटीने 5 किलोचा हा योग्य प्रमाणात मसाला आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने नक्की चटणी बनवा. सर्व भाजलेले मसाले आपल्याला 1 तास तरी चांगलं गार होऊ द्यायचं. मिरच्या 2 दिवस चांगले असे देठ काढून वाळवून घेतलेल्या आहेत. अशा करकरीत मिरच्या वाळलेल्या आहेत. तर त्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मिरची मऊ होत नाही, म्हणून वाळवून आपण प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ठेवायचे आहे. तर खडे मसाले सर्व असे भाजून घेतलेले आहेत. सर्व खडे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत. सर्व मसाला हा गार झालेला आहे. तीळ भाजून घेतलेले आहेत. तर तीळ आपण खड्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही, तर ते सेपरेट घ्यायचे आहेत. खोबरंही असं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे. साईडला घ्यायचे आहे. तर खड्या मसाल्यामध्ये घालायचं नाही. लसूण घ्यायचं आहे. लसूण असं चांगला सोलून घेतलेला आहे. आलं चांगलं असं चिरून भाजून घेतलेलं आहे. तर मिठाच्या 4 पिशव्या घेतलेल्या आहे. 4 किलो मीठ घेतलेलं आहे. तर आता हे सर्व आपण डंगामध्ये जाऊन याची छान अशी कोल्हापुरी चटणी बनवून आणायची आहे. तर कोल्हापुरी मसाला किंवा कोल्हापुरी चटणी अशी याची बनवून आणायची आहे.
तर तुम्हीही अशी पद्धत वापरून कोल्हापुरी मसाला चटणी दिलेल्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून नक्की बनवा. तुम्हाला ही चटणी नक्की आवडणार. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.